नमस्कार मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की जी परीक्षा होणार आहे मे-जूनमध्ये, त्याचा बऱ्याच प्रोग्रामचा जे एक्झाम टाईमटेबल आहे, ज्याला आपण परीक्षा वेळापत्रक म्हणतो, ते आलेलं आहे आणि सोबतच आज फायनली बी-ए, बी-कॉमचं देखील आज दुपारी आलेलं आहे. तर ते कशाप्रकारे बघायचं, कुठल्या तारखेला कुठला पेपर होणार आहे, ठीक आहे. ते पी-डी-एफ कुठे बघायला भेटेल, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सर्वप्रथम बघा, तुम्हाला आपल्या वाय-सी-एमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. ycmu.digitaluniversity.ac यावर तुम्हाला यायचं आहे. इथे बघा तुम्हाला मेनू बार वगैरे दिसेल. तर यावर तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला भरपूर काही ऑप्शन वगैरे बघायला मिळतील. या ठिकाणी बघा तुम्हाला आता यामध्ये एक्झामिनेशन टॅबवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आले, की तुम्हाला बघा इथं मे 2025 वर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं की तुम्हाला बघा या ठिकाणी आज 4 एप्रिल आहे आणि 5:30 वाजता दुपारी इथे अपडेट केलेलं आलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बॅचलर ऑफ आर्ट्स ज्याला आपण बी-ए म्हणतो. तर इथे एक्झाम जो टाईम टेबल आहे तो पब्लिश करण्यात आलेला आहे आणि सोबतच सेम टाईम टेबल या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे बॅचलर ऑफ कॉमर्स ज्याला आपण बी-कॉम म्हणतो. तर दोघांचाही टाईम टेबल सेमच आहे आणि बाकी बी-ए, बी-कॉम जे एम-बी-ए वगैरे आहे. हां, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ज्याला आपण बी-सी-ए म्हणतो. ओल्ड पॅटर्न, न्यू पॅटर्न आणि तसंच सोबत एम-सी-ए, ओल्ड पॅटर्न, न्यू पॅटर्न या सर्वांचे एक्झाम टाईम टेबल आज फायनली आलेले आहेत. तुम्ही ते देखील या ठिकाणी चेकआउट करू शकता. तर आजचा आपला मेन टॉपिक जो आहे तो आहे याच्यामध्ये बघा बी-ए, बी-कॉमचा एक्झाम टाईम टेबल. बी आणि बी-कॉम दोघांचा एकत्र टाईम टेबल आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इंग्लिश मीडियम प्लस मराठी मीडियम दोन्ही तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. तर कोणत्या दिवशी कुठला पेपर आहे आपण हे या ठिकाणी बघणारच आहे. पण त्याआधी बघा तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, की तुम्ही जर आतापर्यंत ए-बी-सी-आय-डी बनवला नसेल, तर कृपया आपण सर्वांनी ए-बी-सी-आय-डी बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी बघा तुम्हाला YouTubeवर फक्त सर्च करायचं आहे ए-बी-सी-आय-डी ठीक आहे. ए-बी-सी-आय-डी फॉर वाय-सी-एम तुम्ही जर सर्च केलं, तर तुम्हाला आपला व्हिडिओ या ठिकाणी बघायला मिळेल. तुम्ही डायरेक्ट वरती YouTubeवर देखील सर्च करू शकता. ए-बी-सी-आय-डी वाय-सी-एम-यू तुम्हाला असं सर्च करायचं आहे. असं सर्च केलं तुम्हाला बघा 1 नंबर आणि 2 नंबर आपला व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ याच्यामध्ये चेकआउट करू शकता, बघू शकता. ठीक आहे. कशाप्रकारे तुम्हाला ए-बी-सी-आय-डी बनवायचा आहे. कारण ए-बी-सी-आय-डी कंपल्सरी आहे. विदाऊट ए-बी-सी-आय-डी तुम्ही काहीच करू शकणार नाही. तुमची डिग्री देखील येणार नाही. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ए-बी-सी-आय-डी बनवणं कंपल्सरी आहे. चला आपल्या टॉपिकवर वापस येऊया. या ठिकाणी बघा तुम्हाला आता 27 मेपासून तुमचा पहिला पेपर असणार आहे. तर 27 मेला बघा बी-ए आणि बी-कॉम फर्स्ट इयर मराठी आणि इंग्लिश मीडियम दोघांचा देखील या ठिकाणी पेपर असणार आहे. ठीक आहे. आणि एक आहे मॉर्निंग शिफ्टमध्ये आणि एक असेल तुमचा याच्यामध्ये आफ्टरनून शिफ्टमध्ये. तर अशा 2 शिफ्टमध्ये तुमचे पेपर या ठिकाणी होणार आहेत. नंतर आहे बघा 28 मेला देखील तुमचा पेपर या ठिकाणी होणार आहे. असं जर का आपण विचार केला तर 27 मेपासून ते 31 मे आणि 1 जून. तर तुम्ही जर काही ठिकाणी विचार केला तर 1 जूनला तुमचे पेपर संपणार आहेत. कोणाचे? फर्स्ट इयर बी-ए आणि फर्स्ट इयर बी-कॉम. ह्या दोघांचे प्रोग्रामचे जे आहे तुमचे या ठिकाणी पेपर संपणार आहेत. कधी? 1 जूनला. बाकी मग सेकंड इयरचे इथून चालू होतील. एस-वाय-बी आणि एस-वाय-बी-कॉमचे पेपर चालू होतील आणि फायनल जे एस-वाय-बी आणि एस-वाय-बी-कॉमचे जे पेपर आहेत, ते जर आपण जर या ठिकाणी बघितलं टाईम टेबलवर, की तर टी-वाय बी-कॉमचा आणि एस-वाय बी-कॉमचा याचा एक्झाम जो आहे ती 8 जूनला संपतील सर्व सर्व पेपर. परंतु एस-वाय-बी-ए आणि टी-वाय-बी-एचे पेपर जे आहेत, ते लास्टपर्यंत चालू राहतील. ओके. त्यामुळे तुम्हाला यावर फोकस करायचा आहे. तर नंतर बघा लास्टचा जर पेपर आपण विचार केला, तर 11 जून आहे. तर 11 जूनला तुमचा शेवटचा पेपर होईल एस-वाय-बी-एचा आणि टी-वाय-बी-एचा आणि सोबत तुमचं जे प्रॅक्टिकल असेल कोणाचं सायकॉलॉजी 308 तर सायकॉलॉजीचे प्रॅक्टिकल असणार आहे. ते तुम्ही सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत तुम्ही केव्हाही तुम्ही प्रॅक्टिकल वगैरे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देऊ शकता. एक्झाम वगैरे तुम्ही देऊ शकता. तर ते तुमचे जे फायनल एक्झाम असेल ती 12 जूनला असेल. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा एक्झाम टाईम टेबल आहे. तुम्ही या ठिकाणी खाली काही सूचना वगैरे वाचू शकता. एम म्हणजे मराठी मीडियम, ई म्हणजे इंग्लिश मीडियम आणि सोबत बघा तुम्हाला इथे महत्त्वाची सूचना दिलेली आहे, की विद्यार्थ्यांनी ए-बी-सी-आय-डी, अपार आय-डी तयार करणे बंधनकारक आहे. तुम्हाला इथे एक लिंक दिलेली आहे. ह्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला जे आहे ए-बी-सी-आय-डी बनवायचा आहे. तर ए-बी-सी-आय-डी मित्रांनो कंपल्सरी आहे. सर्वांनी ए-बी-सी-आय-डी बनवून घ्या. त्याचे फायदे काय आहेत, कसे आहेत, ते भरपूर फायदे आहेत त्याचे आणि असं समजा, की तुम्हाला ए-बी-सी-आय-डी जसं तुमचा आधार नंबर आहे, तसं तुमच्याकडे ए-बी-सी-आय-डी असणं आवश्यक आहे आणि ए-बी-सी-आय-डी हा सर्वांना कंपल्सरी आहे. तुम्ही मुक्त विद्यापीठामध्ये शिका किंवा तुम्ही रेग्युलर कॉलेजला शिका. तर तुम्हाला जे तुमचे क्रेडिट पॉईंट वगैरे असतील, तुमच्या रिझल्टवरती बघा तुम्हाला क्रेडिट पॉईंट वगैरे शो होतात. तर ते अशा प्रकारचे तुमच्या या ए-बी-सी-आय-डीमध्ये ते काउंट होतात. तर ए-बी-सी-आय-डी कसा बनवायचा? त्या संदर्भात बघा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. ए-बी-सी-आय-डी वाय-सी-एम-यू तुम्हाला यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ वगैरे बघू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये एक्झाम टाईम टेबल बघू शकता आणि हा ऑलरेडी एक्झाम टाईम टेबलचा व्हिडिओ आपण सकाळी देखील बनवला होता. पण त्यामध्ये बी-ए, बी-कॉमचा एक्झाम टाईम टेबल आलेला नव्हता. तर बाकी तुम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी बघू शकता किंवा याची लिंक तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्ही त्यावर देखील क्लिक करून हे व्हिडिओ बघू शकता. आणि हा एक्झाम टाईम टेबल तुम्ही बघू शकता आणि अभ्यासाला लागा आता कारण बरेच खूप कमी दिवस राहिलेले आहेत. 27 मे म्हणजे जर जवळपास विचार केला आपण, तर जवळपास तुमच्याकडे जे आहे 2 महिन्यांचा देखील कार्यकाळ नाही आहे. खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे सर्वांनी आता अभ्यासाला लागा. बाकीच्या आपल्या नोट्स वगैरे जे काही असतील,
ते आपल्या ऑफिशियल ॲप्लिकेशनवरती लवकरच येतील. नोट्स वगैरे संपूर्ण आलेले आहेत. फक्त जे IMP क्वेशन्स, जे इम्पोर्टंट टॉपिक्स वगैरे असतील, ते लवकरच तुम्हाला या ठिकाणी शेअर करण्यात येतील. तर सर्वांनी आपला परीक्षेत अभ्यास हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला लॉगिन करायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.